मंडळी, आपण टेरेसवर आहोत आणि ही मुलं बघूया आपण काय काय करतायत इथे। यांनी हे बघू काय काय करताय, कोण कोण लपलं इथे। अरे वा, इयत्ता 5वीची मुलं सकाळच्या कोवळ्या उन्हांमध्ये त्यांना जीवनसत्व अर्थात डी विटॅमिन पण मिळतंय आणि काही काही उपक्रमात ते मशगूल आहेत। हे काय काढलं तुम्ही? कोणी कोणी काढलं रे? सगळ्यांनी? अरे वा, हे बघा आता टेरेसवर त्यांना ज्या ज्या गोष्टी सापडल्या त्याच्यातूनच त्यांनी हा सगळा झेंडा बनवलाय आणि झेंडा बनवताना तो प्रमाणबद्ध असला पाहिजे याचाही थोडासा प्रयत्न केलाय। रंग आहेत तेच आपल्याला कशा पद्धतीने वापरता येतील तेही त्यांनी पाहिलेलं आहे। मुली सुद्धा इकडे काय 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 करतायत। ए बघू काय करताय तुम्ही ग? हा, बटरफ्लाय। वा वाव, हे बघा पाना फुलांतून आणि या शेंगेतून यांनी बटरफ्लाय आणि फुलं आहे ना, मस्त। यातूनच त्यांच्या सर्जनशीलतेचा विकास होतो आणि छान केलंय तुम्ही। आपण याचे फोटो काढू हा मंडळी। इकडे या गोल करून काय करतात? काय करता तुम्ही? हा, काय म्हणताय म्हणा? अरे वा, बघू तुम्ही त्या गोलात काहीतरी काढलंय, दाखवा की। हे काय आहे? अरे वा, हे बघा टेरेसवर आल्यानंतर त्यांना जी जी फुलं मिळाली आहेत, पानं मिळाली आहेत, त्यातून त्यांनी सृजनशीलता, सर्जनशीलता, नवनिर्मिती असं काहीतरी वेगळं बनवण्याचा प्रयत्न केलाय। छान रचना केली आहे, पुष्परचना आपण याला म्हणूयात। इथे पण एक सुंदर कोणी केली ही फुलपाखरं एवढी छान? कोणी केली? तू केली। आणि इकडे हे काय केलं ग? फुलाचं झाड। खरं तर आपण निसर्गात झाडं बघतोय, पण या मुलींची कल्पकता या निमित्ताने आपल्या लक्षात येते आणि या पद्धतीने आपण त्यांना निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी अनौपचारिकपणे सांगतोय। मस्त रमली आहेत मुलं। आता आपला पहिला तास संपून आता आपण वर्गात जाऊयात ना वर्गात? का इथेच राहायचंय? ओके, चला बाय बाय। तुम्ही इथेच राहता टेरेसवर? इथेच राहता? नाही नाही, आपल्याला आपण वर्गात जाऊया। चला आता आपण पुढच्या तासाला जाण्यासाठी सगळेजण मिळून जोड्या जोड्या करूया। पण खरंच मुलं इतकी रमून गेली आहेत की त्यांना यायचंच नाहीये खाली, पण आता जायला तर हवंच।